मॉर्निंग मैत्रिणी सण जय खानदेश. तर आज संध्याकाळी नाही तर आज सकाळी दिवसभर म्हणजे सकाळी सकाळी होती नाही. आता आज सकाळी ना मग पोरगा आता शाळा गया म्हणजे आता वाजले 7 आणि तो गया शाळा 6:15 वाजता. तर त्यानंतर ना रुटीन म्हणजे तुम्हाला आता सांगितलं काल की त्यांनी सांगितलं होतं ना बनावं ना की वरणबट्टी आणि वांग्याची भाजी बनवा असं. तर तो आज सांगितलं आहे सकाळीच की वरणबट्टी बनव म्हणून. तर आज सकाळी बांधलेले एक साईडले मुगनी डाळ आणि तोरणी डाळ. तोरणी डाळ थोडीशीच टाकेल वरण न करता आणि मुगनी डाळ असं टाकेल कारण की तोरणी डाळ खावावर गॅस होत मिळेल असं डॉक्टरने सांगितलं बरं. तोरणी डाळ असं खावा नाही तर ते चहा वगैरे होई घ्या आणि आता डायरेक्टली स्वयंपाकले म्हणजे मला नवराली आता डब्बा पण तेच भांडी दिसलं आणि मग दुपारल्या मिरच्यावाली पण तेच आहे. एक साईडला ठेवलेले डाळ आणि एक साईडला भात आणि मग आता मी पीठमळीसाठी देस आणि त्यानंतर वांगानी भाजी करस. तर कंटिन्यू देखा आणि जेवायला पण येतात. आपण आता काय बनायला नव्हते ते तुम्हाला समजूच घे वेंदे किसनी. तर आता मी पीठ मळालेले तर मी ना आता पहिले 4 चमचा ना पीठ लिहिलेले म्हणजे 4 चमचा गहूनं पीठ लिहिलेलं. चमचा होता ना तो म्हणजे वाटीच समजा 4 चमचा गहूनं पीठ लिहिलेले. त्यांना मग त्याला 2 चमचा रवा टाकलेले आणि मग मीठ चवीनुसार आणि त्यांना म्हणा ओवा टाकानं. ओवा कसा टाकाना ते का असा हात मारली सन्ना असा चोळीसनी मध्यभागी असा ओवा टाकलेवानं आणि मग टाकाय का त्यानंतर मस्त असं आपण जसं म्हणजे पुऱ्या तैनात असतं तसं आपण पीठ मळत असं तसं म्हणजे जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही असं पीठ मळल्यानं हळद टाकानं त्यांना मग थोडीशी हळद मीठ ओवा आणि रवा आणि म्हणजे एक ते वेगळं गावकडेच असं ते पीठ म्हणजे वेगळंच मक्कानं पीठ आणि गहूनं पीठ वगैरे असं टाकीसन ना ते बट्टीस नका तर पीठ बनायला रास. पण तसं आता काही मनाकडे बनायला होतं नाही पण पोरगानं 2-3 दिवस फुल चालू होतं बट्टी खायची म्हणून मग मी आता गहूनं पीठ आणि रवा मिक्स करीस आणि बट्ट्या बनायला ना असं आता थोडंसं तेल वगैरे टाकीस आणि असं मस्त पीठ लगडी लेवाना चांगलं पातळ करा नाही अजिबात म्हणजे असं चपातीचं करता आपण जसं जास्त नरम भिजतं तसं नाही भिजानं थोडंसं असं कडक म्हणजे पापड्या तयार टाईमला आपण जसं करतो तसं करा नाही. ते का असं मस्त एकदम ताकद लाईस नाही म्हणजे सगळ्यात मेन पॉईंट मानले तर ऑपरेशन नंतर आहे ना महिन्यापर्यंत ना पीठ लगडानं काम आहे नाही सांगलं तर म्हणजे पीठ मळायला ताकद लागस म्हणे तर पीठ मळायला नाही. पण कोण थांबणार आहे तेवढं महिनाभर. मी तर 8च दिवस सुरू होईल तेव्हा ते जिथलं स्ट्रॉंग राहणार तिला चांगलं सारखं म्हणजे असं मी करू शकावं आणि मी ते करू शकावं नाही असं करापेक्षा करेल चांगलं रास म्हणजे आता मला नाही सांगलं तर पीठ मळानं पण मी 8 दिवस मग सुरुवात करते तर अजूनपर्यंत शेणं व्यवस्थित आहे. नाही जर करतो तर मग दुखत आता तेच म्हणत राहतात मला नाही सांगायला डॉक्टरनी नाही कर नाही मग तशी करता उलट सवय पडतात तर 1 महिना काय 2 महिना पण मग मी कामले हात लावतो नाही. त्यापेक्षा बरं आहे आपलं काही दुसरं कोणी करायला येणार नाही आहे दुसरं काही आपल्यासोबत कोणी शेणी म्हणून आपलेच करणं आहे तर ते का असं मस्तपैकी असं मळाय एक साईडलाच मी आता वांगा कापीसन ठेवलेलं होता तर वांगाने भाजीला म्हणजे घोटेल वांगाने भाजी करणे तर त्यानं करता आता फोडणी देऊन तयारी करा ना तर लसूण आणि जिरं वांगा कापीसन ठेवलेलं त्यांनी फक्त लसूण आणि जिरं आता फुटिलेस कढई मग तेल टाकली ना तेल तापेपर्यंत ना जिरा आणि लसूण खलबत्ता मग फुटिली व्या मस्त फुटिली ना तोपर्यंत तेल तापी राहणं असं राहते का व्हॉइसवर करा नाही ना त्रास व्हायचाच मी तेलच टाकेल नव्हतं कढई पण मी सांगेल ना की तेल तापेल आहे म्हणतं असं तेलच टाकेल नव्हतं. आता तेल टाक सगळा मसाला काढली ना म्हणजे मिरची पावडर हळद धने पावडर गरम मसाला एवढं काढली ना आणि तेल ते अद्रक आणि जिराने अशी पेस्ट करीसन टाकी दिली म्हणजे जिरं कुटीसन टाकणं तर उलट चांगलं राहतं म्हणजे त्या अख्खा लागत नाही तोंडमा आणि अद्रक आणि जिरं टाकलं होतं त्यानं माझा ते प्लेट माझा मसाला काढीसन ठेवला होता आपण तो मसाला पण टाके दिना तेलमा आणि त्यानंतर वांगा टाके दिना तर वांगासले मस्त असं तेलमा परतायला ना मी वांगासले ना पहिले शिजाडत वगैरे नाही असं की वांगातले शिजाडल्यावर आणि मग नंतर ते परत फोडणी देवाना असं नाही करत वांगा लगेच शिजत जातच ना म्हणून मसाला मस्त टाकी देवाना लगेच त्या वांगा शिजत जातच.
ते वांगा एक साईडले शिजिरा ना तोपर्यंत लगेच दुसऱ्या साईडले वरणले फोडणी देते. वरण करताना मी आता म्हणजे भरपूर दिवस हे घेतला मी खिचडी मग पण तोरणी डाळ वापरणे नंतर, कारण की डॉक्टरने सांगितलं होतं की तोरणी डाळ खावामुळे गॅस वस ॲसिडिटी वस, तर तोरणी डाळ खावापेक्षा बाकी कोणत्याही डाळी खावा पण तोरणी डाळ खाऊ नका असं सांगलं होतं. तर तेच फॉलो करा. तू पण काल ती पण खिचडीमध्ये डाळ टाकणं पडणी आणि आज पण थोडीच लिहिले म्हणजे 4 चमचा मुंगनी राहिलेले ना तर 1च चमचा तोरणी राहिलेले, मग काही जास्त गॅस वगैरे काही व्हावं काही प्रॉब्लेम येणार नाही. आता तेच वरणले फोडणी दिली एक साईडला. जिरं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या खुडीसाने अशा टाकली ना. मला हिरव्या मिरच्या टाकाशिवाय वरण आवडतच नाही. हिरव्या मिरच्या असो किंवा लाल मिरची असो दोन्हीच नाही, म्हणजे अख्खी मिरची असं ती त्या मिरच्या टाक्यात ना मला फिक्कं वरण नाही आवडत. ते त्याला माझी डाळची साडी ठेवली ती डाळ टाकी नाही. म्हणजे आपण स्वयंपाक कितला वाजता येणार ना माहिती कसं काय 8 7:30 म्हणजे 7 वाजल्यापासून स्वयंपाकला लागेल होतं मी. 8 8:30ला म्हणून स्वयंपाक पूर्ण रेडी वगैरे येतात. एक साईडले वरण एक साईडले मस्तपैकी घोटेल वांगा आणि भाजी. म्हणजे कशी आहे भाजी ना शिजिराणे मग त्याच्यानंतर शिजणार नंतर असं पुरं वांगा घोटी लेवा ना इतला मस्त लागतच नाही, एवढी भारी चव लागस ना, एक नंबर लागस. त्या वांगा असं मस्त घोटी लेवा ना एक साईडला बरं भैरणं. भात नाही करणार आहे मी, कारण की भात करणार तर बट्ट्या कोणी खाणार नाही जास्त, मी स्वतःच खाणार नाही. मला जर भात दिसला ना मला दुसरा कोणताच पदार्थ खाऊशी वाटत नाही. मग असं आहे म्हणून मी मुद्दाम भात नाही करणार आहे. कोथिंबीर टाके देऊया दोन्हीकडे पण, वरणमा पण आणि भाजीमा पण. जास्त कोथिंबीर बाकी ना म्हणजे कांदा टमाटर वगैरे असं काहीच टाकेल नाही म्हणजे भाजीमा. फक्त लसूणनी पेस्ट, जिरं, मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ आणि गरम मसाला थोडासा एवढंच टाकेल फक्त वांगाने भाजीमा. आणि वरण तर आपलं साधंच फक्त हिरव्या मिरच्या 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरं, लसूण आणि हळद, बस एवढंच. हळद मीठ एवढं टाकून वरण करायला. मी जास्त ना तामझाम ना काही करतच बसत नाही. एकदम साधंच सिंपल असं सोपं असं जेवण बनाय ना ते रुचकर लागत. कारण की जेवण बनवताना ना महत्त्वानं काय असतं ते मनपासून बनवलं पाहिजे. आपण जर मनपासून बनाय ना समोरनं व्यक्तीनं खाणार ना पण पोट भरच त्यांना अंगे ते जेवण लागस पण आणि ते टेस्टी पण राहस. आणि जर असं आपण बनायला ना आपण कितलं पण तामझाम करीस आणि कितलं पण काही पण टाकीसन बनाय ना तर त्या जेवणला टेस्ट येत नाही जास्त. तर ते खात एक साईडलेच असं कढईमा पाणी ठेदीनं आणि त्या आपण जे पीठमळे ठेवलं जरा त्यांना असा मोठा मोठा असा गोळा करला नाही. म्हणजे गोळा केवढा करणं माहिती आहे का, जर तुम्ही छोट्या छोट्या चपात्या करत असतील ना तर त्या चपातीस ना जेवढं 4 चपाती जेवढा तुम्ही गोळा लिशात ना तेवढा एक गोळा लेवा ना. जर तुम्ही मोठ्या मोठ्या म्हणजे आपल्या गावासारख्या मोठ्या चपात्या करत असेल तर 2 चपातीच नाही एक गोळा लेवा नाही. एवढ्या गोळा करण्यात जास्त छोटा छोटा नाही करण्यात असा म्हणजे 2 चपातीच नाही एक गोळा असा करणे. असं त्याला आपण एकदम असं सर्व बाजूतही असं पूड मजार मलेल नगर असं करा ना गोल गोल करीसन ठी द्यावा ना. नंतर थोडंसं पाणी गरम होईल का तो पाणीमध्ये गोळा टाकी देऊया. पाणीमध्ये गोळा सगळ्या टाकी द्यावं ना सगळं म्हणजे जास्त नाही करले मी असं टाकले ना ते थोडा टाईम त्यातले पाणी मग सगळं उकळी राहणार त्या तोपर्यंत म्हणजे एक चेक करले आणि एकदा की चाकू किंवा चमचाला चेक करल्यावर शिजेलेत का नाही मजार मग असं मस्तपैकी शिजी जायला होतात. मग त्याचं थोडंसं थंड होईपर्यंत मी सगळ्या कापली ना कढईमध्ये तेल तापायला ठेदी ना आणि छोटा छोटा तुकडा करेल जास्त मोठा मोठा नाही करेल म्हणजे डब्बामा पण बांधता येऊन पाहिजे तसा. म्हणजे छोटा करा तर तयाई पण जातच लवकर आणि चहा वगैरे मग पण खावाले मस्त लागतंस. 4 टाईम करीस म्हणजे थोडं थोडं असं 4 टाईम करीस त्या तैली ना लाल होईपर्यंत म्हणजे असं फास्ट गॅसवरच ते तळं असं म्हणजे लवकर पण तळतच आणि मस्त असं खुसखुशीत पण होतंच छान म्हणजे मस्त चव लागतच नाही एकदम.
करी देख तुम्ही जर कधी करेल नसेल ना तर करी देखजात आणि त्यानंतर कमेंट करून सांगतात की कसं व्हाय ना आणि जर तुम्ही करत असतील आणि जर पेक्षा जर चांगलं होत असेल ना तर ते पण कमेंट करून सांगतात की कसं कसं बनवणं पडस त्याला मग काय ॲड करणं पडस कारण की मी काही जास्त बनवत नाही कधीतरीच बनावस तर मी अशा पद्धतीने बनवस बरोबर बनाले का असं पण कमेंट करून सांगतात मस्त असं आतेच दिसेल खायला असं वाटतं ना असं मस्त जायला सांगा बरं खरंच जर तुम्ही देखील राहणार असतील ना तर कमेंट करून सांगा कसा व्हायला तसा भारी बाई गावले बनवत असं तशाच सेम टेस्ट करेगा टेस्ट पण एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट मानता नवसा लगनमध्येच राहत ना खानदेशमध्ये टेस्ट आहे सेम जेवला का सिद्धार्थ आवडला काय काय झालं जेवला पण